नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहोत की आळस दूर करून शिलाईकाम कसं करायचं. आता आपल्याला शिलाईकाम करायची इच्छा असते, पण मशीन समोर बसायचं ठरवतो, पण हातात मोबाईल आपण अगोदर घेतला की 1 तास कसा निघून जातो हे समजतच नाही. तुमच्यासोबत सुद्धा असं होतं ना? माझ्यासोबत सुद्धा होतं कधी कधी. पण मी एकदम मनावर घेते, काम करायचं मनच होत नाही. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे बरं का. आपण बघणार आहोत की आळस दूर करून शिलाईकाम पुन्हा जोमाने आपण कसं सुरू करायचं. आता यामध्ये आपण काही टिप्स बघणार आहोत. आता पहिली आणि महत्त्वाची टिप्स आहे ती, त्या टिप्समुळेच आपण सगळेच बिघडत चाललो आहोत. जी टिप्स आहे, मोबाईल दूर ठेवायचा आहे. तुम्ही शिलाईसाठी बसता तेव्हा मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवायचा आहे. नोटिफिकेशन बंद करून ठेवायचे आहे. आणि बघा, 30 मिनिटात तुमचं ब्लाऊज कसं शिवून होतं ते. माझा मोबाईल जेव्हा मला व्हिडिओ करायचा असेल किंवा मला लाईव्ह घ्यायचा असेल, अशा वेळेसच मी मोबाईल जवळ ठेवते आणि मी मनाला असे ठाम करते की नाही, मला एवढे एवढे ब्लाऊज शिवायचे, मला 4 ब्लाऊज शिवायचे की 5 ब्लाऊज शिवायचे. तेवढे माझे पूर्ण करतेच मी. ज्या दिवशी मी असं निश्चित केलं की मला इतकं काम करायचं आहे तितकं मी करतेच. मग त्यामध्ये कस्टमर घरी येऊ किंवा ना येऊ, तर कस्टमर आले तरी मी त्यांना बसून ठेवते, पण माझं काम मी चालू ठेवते. त्यांच्यासोबत मी गप्पा मारत बसत नाही. गप्पा पण मारते आणि माझं काम पण करते. तर अशा पद्धतीनं मोबाईल तुम्ही दुसऱ्या खोलीमध्ये ठेवायचा आहे आणि नोटिफिकेशन बंद करायची. कारण फोन आला किंवा नोटिफिकेशन आपल्याला येते तेव्हा आपण 3-3 वेळेस उठतो आणि बघतो काय आलं काय आलं, आणि त्याच वेळेस आपण फोन घेतो आणि 15 मिनटं अर्धा तास आपला कसा जातो ते आपल्याला सुद्धा कळत नाही. आपण आपण ते बघतो, त्यामधून आपण व्हॉट्सअपमध्ये जातो. व्हॉट्सअपमधून तुमच्याकडे इंस्टाग्राम असले इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा मग एखादं शॉपिंगचा ॲप असेल त्यामध्ये सुद्धा आपण जातो. तर पहिली टिप्स खास आहे तुमच्यासाठी, मोबाईल तुम्ही दूर ठेवायचा आहे. तुम्ही करून बघा. आता दुसरी जी टिप आहे ती, आपण जे काम आहे आपलं त्याचे विभागून घ्यायचे काम. समजा तुमच्याकडे 10 ब्लाऊज आले तर तुम्ही म्हणायचे, तुम्हाला हळूहळू शिवत असेल तुम्ही किंवा तुमच्याकडे खूप जास्त तुमची प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही त्यातून 5-5 ब्लाऊज तुम्ही विभागून घ्यायचे किंवा 2-2 विभागून घ्यायचे किंवा 1-1 तुम्ही शिवू शकता. म्हणजे काय होतं, यानं आपल्याला प्रेशर येत नाही आणि आपण बोरसुद्धा होत नाही. तर कामसुद्धा सोपं वाटायला लागतं आपल्याला. आता तिसरी जी टिप आहे, आपण काम सुरू करायचं. बऱ्याचदा कंटाळा येतो आपल्याला की नाही, फक्त काय होतं, कंटाळा आला, मी नाही करत, नको आज जाऊ दे उद्या करूयात, कस्टमरला तर त्या दिवशी लागतो, मग आपण आजच का शिवायचा, हाय आपल्याकडे अजून 4-5 दिवस, असे आपण स्वतःलाच कारणे देत असतो. ज्यावेळेस असा आळस येतो, असा विचार येतो, त्यावेळेस हा विचार का नाही येत की आपल्याकडे दररोज ब्लाऊज येतात, मग त्यामध्ये भर होते आणि आपले जे दिवस आहेत ते कमी पडतात आपल्याला. हा विचार करायचा आहे. अशा वेळेस हा विचार करायचा की आपलं काम अगोदर कंप्लीट झालं की आपण ते आपल्याला फोन आला किंवा कस्टमर आलं की आपण ते लगेच पूर्ण करू शकतो. लगेच त्यांना ते देऊ शकतात की कस्टमरने विचारलं की ब्लाऊज तयार आहे तर आपण लगेच हो म्हणू शकतो. तर आपण जर मनावर घेतलं की नाही, मला शिवायचंच आहे आज, तर सुरुवातीला कंटाळा येतो, फक्त 10 मिनटं. पण जेव्हा आपण मशीनवर बसतो आणि शिवायला लागतो तर तेव्हा आपला आपोआप त्या गोष्टीकडे किंवा आपण जे काम करत असेल त्याकडे आपण आपोआप वळतो आणि आपोआप आपण स्वतःलाच म्हणतो की नाही, हे मला फिनिश करायचं आहे, मला हे आज पूर्ण करायचं आहे, मला माझे मुलं शाळेतून येईपर्यंत हे माझं झालंच पाहिजे. हे मी स्वतःला म्हणते, माझ्या बाबतीत सांगते. तुमच्या बाबतीतसुद्धा असं होत असेल कदाचित. आता चौथीची टिप्स आहे, आपण जिथं काम करतो ती जागा स्वच्छ ठेवायची. टेबल असो, खुर्ची असो किंवा तुम्ही एखादा सोफा असेल, आजूबाजूला पूर्ण जागा स्वच्छ ठेवायची. यामुळे आपल्या जी सकारात्मक जी ऊर्जा असते, एनर्जी असते, ती आपल्यामध्ये येते आणि आपलं काम करायला सुद्धा इच्छा निर्माण होते. आपली इच्छा मरत नाही. तर स्वच्छता आपल्या आजूबाजूला असायला हवी आपल्या कामाच्या ठिकाणी, कारण तिथूनच आपल्याला लक्ष्मी येते. त्यामुळे आदल्या दिवशी आपण जे काम करणार असेल त्या ब्लाऊजचं फिनिश झाल्यानंतर तिथली जागा स्वच्छ करायची आहे. 10 मिनटं ते काम आवरून घ्यायचं आणि पुढचं काम करायला आपल्याला
त्यामुळे उत्साह वाढतो. आणि आदल्या दिवशीचं ब्लाऊज जे आहे ते पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं. आज बाही जोडायची, उद्या कटोरी जोडायची किंवा पायपिंग बनवत असाल की पूर्ण ब्लाऊज शिवून घ्यायचं, उद्या पायपिंग बनवायची, असं करायचं नाही. यामुळे आपला जो आहे तो आळस वाढत जातो. एक ब्लाऊज आहे ते एक कंप्लीट करून घ्यायचं एकाच दिवशी. आता तुम्ही म्हणसाल की असं कोण करतं, तर बऱ्याच बायकांच्या मी तोंडातून असं ऐकलं आहे की मी माझा कटोरी जोडली, मी माझा अर्धा ब्लाऊज झालेला आहे, अर्धा मी उद्या शिवेल. अशा पद्धतीने बऱ्याच बायका ज्या असतात त्यांच्यामध्ये भरभरून आळस भरलेला असतो. त्या एक काम एका दिवशी पूर्ण करत नाही. अहो एवढंच काय, पण साडीला एका बाजूला खालच्या बाजूला सुद्धा फॉल लावून हात शिलाईची तुरपाईची जी असते हात शिलाई आपली ती सुद्धा करायचं ठेवतात काही काही बायका. साधा बटनसुद्धा घरी लावत नाही बायका. बटन लावायला सुद्धा माझ्याकडे येतात, पण मी त्याचा चार्ज घेते. मी तसं करून देत नाही, कारण आपल्याला सुद्धा कामं असतात, आपला वेळ जातो. पहिलेच आपल्याला वेळ कमी पडतो, मग आपण कसं काय फुकटात कामं करून देणार आहेत. तर अशा पद्धतीनं आपण नियोजन करायचं आहे. पहिलं नियोजन तर आपण आपल्या स्वतःच्या मनाचं करायचं आहे. मन आपलं सांगतं की नाही झोपायचं, जेव्हा मन सांगेल की नाही मला दुपारी थोडंसं झोपायचं आहे, पण तेव्हाच मनाला सांगायचं की नाही आपलं काम भरपूर पडलेलं आहे, आपण ते पूर्ण करायचं आणि नंतर झोपायचं. तर मैत्रिणींनो लक्षात ठेवायचं आहे, काम सुरू केल्याशिवाय स्वतःला मोटिवेशन येत नाही, स्वतःला आपण मोटिवेट करू शकत नाही. काम आपण सुरू केलं की आपोआप आपण स्वतःलाच मोटिवेट करतो. तुम्हाला यापैकी कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण अशाच व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर मला तसं सांगा, मी तसे व्हिडिओ बनवायचा नक्कीच प्रयत्न करेल. चला स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आणि मस्त खा. बाय बाय.